माझे नाव आदित्य. मी माझ्या बहिणीच्या सासरी तिला घरी नेण्यासाठी आलो होतो. माझ्या बहिणीच्या घरी माझी बहीणजी संजय, बहिणीची सासू नलिनी आणि तिची विधवा नणंद पल्लवी असे लोक राहत होते. घर लहान असल्याने सर्वच लोक आपापल्या परीने ॲडजस्ट करून त्या घरात राहू लागले होते. पण माझ्या बहिणीच्या नणंदचा स्वभाव वेगळाच होता. ती माझ्या बहिणीशी खूप वेगळ्या शब्दात टोमणे मारून बोलायची. कारण माझे दाजी संजय हे फक्त माझ्या बहिणीचे ऐकायचे. माझ्या बहिणीने जे काम संजयला सांगितलं ते काम ते खाली मान घालून ऐकत. पल्लवीला हे सहन होत नव्हते. संध्याकाळी 8 वाजता मी अनिता ताईच्या घरी येऊन पोचलो. तेव्हा ताई आणि तिची नणंद पल्लवी या दोघी किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या. मी घरात आल्यावर लगेच ताईला आवाज दिला. ताई माझा आवाज ऐकताच धावत मला भेटण्यासाठी दाराजवळ आली. काही वेळातच तिची नणंद पल्लवीसुद्धा ताईच्या मागोमाग आपला चेहरा टॉवेलने पुसत आमच्याजवळ आली. यावेळेस तिने पिवळ्या रंगाचा गाऊन घातला होता. तिने माझ्याकडे पाहून मला म्हणाली, आदित्य तुम्ही खूपच सुंदर दिसू लागला आहात. त्यावर मी तिला म्हणालो, पल्लवी दीदी तुम्ही पण पहिल्यापेक्षा खूप बदलले आहात. मग ती मला म्हणाली, मजा तर तुमच्या दीदीला आहे जिचा नवरा तिच्या ताब्यात आहे. तुमच्या दीदीच्या एका हाकेवर माझा भाऊ सगळी कामं करायला तयार होतो. पण आमच्या नशिबात असा नवरा नव्हता. म्हणून आम्ही इथे माहेरी राहून काम करून आपलं बळ बाहेर घालवतो. एवढं बोलून पल्लवीने आपल्या हातातील टॉवेल स्वतःच्या अंगावर ठेवला आणि तिने त्या ठिकाणचा घाम पुसायला सुरुवात केली. मला तिच्याकडे पाहून कसं तरी होत होतं. मग मी तिला म्हणालो, पल्लवी दीदी कसं चाललंय? त्यावर ती म्हणाली, आदित्य एका विधवा बाईचं आयुष्य कसं असतं ते तुला माहीतच असेल. ना नवऱ्याचं सुख ना माहेरच्यांचं सुख. फक्त काम करा आणि खा. तुमच्या दीदीसारखं नाही माझं आयुष्य. काश देवाने मला विधवा करण्यापूर्वी एक संतान दिली असती तर बरं झालं असतं. एवढं बोलून तिने पुन्हा तिच्या हातातला टॉवेल तिच्या अंगावर ठेवला. त्या क्षणी तिच्या गाऊनचा वरचा भाग आपोआप उघडला. माझं लक्ष तिच्या त्या ठिकाणी गेलं. मग तिचे आतले कपडेही मला बाजूने थोडेसे दिसू लागले. यावेळी तिने लाल कलरचे आतले कपडे घातले होते. एवढ्यात ताईने मला आवाज देऊन जेवणासाठी बोलवलं. तेवढ्यात जिजू कामावरून घरी आले. मग संजय आणि मी सोबत जेवायला बसलो. जेवण करताना पल्लवी जेव्हा जेव्हा ताटात भाजी टाकण्यासाठी खाली वाकायची तेव्हा ते आतले दृश्य मला स्पष्ट दिसत होते. मला जे पण खायची इच्छा होत होती ते मी पल्लवीलाच आवाज देऊन मागू लागलो. कारण तिची आतली सुंदरता मला तिच्याकडे आकर्षित करत होती. पल्लवी दिसायला सावळी होती, पण तिच्या शरीराच्या सुंदर फिगरमुळे ती कुवारीच वाटत होती. माझे व संजयचे जेवण झाल्यानंतर आम्ही दोघेही बाहेर फिरायला निघालो. दाजींचे घर अपार्टमेंटमध्ये असल्यामुळे ते फार छोटे होते. 1 तासानंतर आम्ही दोघेही घरी परतलो. यावेळेस पल्लवी TV पाहत होती आणि अनिताताई आमच्या झोपण्याची व्यवस्था करत होती. पुढच्या हॉलमध्ये 3 गाद्या पाहून मी आश्चर्यचकित झालो. मला वाटलं की मी आणि दाजी रूममध्ये झोपू आणि बाकीची मंडळी बाहेर. मग मी जेव्हा रूममध्ये झोपायला जाऊ लागलो तेव्हा पल्लवी मला म्हणाली, आदित्य तू बाहेर झोपणार आहेत का? आत तुझे दीदी आणि तुझे जिजू झोपतील, कारण त्यांना एकमेकांशिवाय झोप येत नाही. पल्लवी असं बोलत असताना संजय काहीच बोलला नाही. मग दाजी आणि ताई रूममध्ये झोपायला गेले. मी पण पल्लवीच्या शेजारी खुर्ची टाकून तिच्यासोबत TV पाहत बसलो. आम्ही दोघेही टीव्हीवर न्यूज पाहत होतो. महानगरपालिकेच्या बातम्या सुरू होत्या. त्यानंतर पल्लवीने एक सिनेमा लावला. तो खूपच विचित्र होता, तरी ती चॅनल बदलत नव्हती. ती तोच सिनेमा पाहत आनंद घेत होती. ताईची सासू नलिनी आधीच झोपी गेली होती. आता पल्लवीने घरच्या सर्व लाईट बंद केल्या. त्याचवेळी टीव्हीवर एक सुंदर दृश्य आलं. हिरो हिरोईन एकमेकांच्या मिठीत सामावून एकमेकांच्या ओठांचा रस चाखत होते. ते दृश्य पाहून मला कसं तरीच झालं. मी जेव्हा पल्लवीकडे पाहिलं तेव्हा तिचा एक हात तिच्या खालच्या भागावर होता आणि तिचं लक्ष पूर्णपणे TV वर होतं. तिला भान नव्हतं की शेजारी कोण आहे.
ती त्या सिनेमाकडे पाहून आपल्या शरीरावर वेगवेगळ्या हालचाली करत होती. तिच्याकडे पाहून मला असं वाटू लागलं की आत्ताच तिला मिठीत घ्यावं. पण घरात नलिनी आई ही शेजारीच झोपली होती, म्हणून मी स्वतःवर ताबा ठेवून तिथेच शांत बसलो. आता माझं लक्षही टी व्हीकडे नसून पल्लवीकडे जास्त होतं. रात्रीचे 11:30 वाजले होते. मलाही झोप येऊ लागल्यामुळे मी माझ्या गादीवर जाऊन झोपलो आणि पल्लवीला म्हणालो, पल्लवी, तुला जेव्हा झोप येईल तेव्हा लाईट बंद करून घे, मी झोपतो. त्यानंतर 15-20 मिनिटांनी पल्लवीसुद्धा टी व्ही बंद करते आणि ती पण तिच्या जाग्यावर येऊन झोपते. पल्लवी आणि माझ्या गादीमध्ये किमान 3 फुटाचं अंतर होतं. घरात अंधार पसरला होता आणि शांतता होती. मग बरोबर 12:30 वाजल्याच्या सुमारास माझ्या कानावर जिजूंच्या रूममधून त्यांच्या दोघांच्या कुजबुजण्याचा आवाज येऊ लागला. मला आधी वाटलं की पल्लवी मोबाईलमध्ये काहीतरी पाहते, पण मी जेव्हा कुशी बदलून पल्लवीकडे पाहिलं तेव्हा पल्लवी तिच्या जागेवर नव्हती. मग मी इकडे तिकडे पल्लवीला शोधू लागलो, पण ती कुठेच दिसत नव्हती. मग मी उठून तिला घरात शोधू लागलो. तेव्हा समोरचं दृश्य पाहून मी स्तब्ध झालो, कारण पल्लवी जिजूच्या रूमच्या बाहेर उभी राहून त्यांच्या गोष्टी ऐकत होती आणि स्वतःचा गाऊन उघडून हात फिरून वेगवेगळ्या हालचाली करत होती. तिचं ते दृश्य पाहून माझ्या अंतर्मनात एक वेगळीच आग निर्माण झाली. पण पल्लवीला अनिता आणि दाजींच्या गोष्टी ऐकण्याची गरज का भासली असेल हे मला समजत नव्हतं. पल्लवी तिथे तब्बल अर्धा तासापर्यंत उभी राहून तसंच करत राहिली. जेव्हा तिला आतून शांतता वाटू लागली त्यानंतर तिने आपले आतले कपडे व्यवस्थित केले आणि ती परत आपल्या जागेवर येऊन झोपली. त्यावेळेस मी पण तिथून निघून माझ्या जागेवर येऊन पोहोचलो. तिचं ते दृश्य पाहून माझी झोपच उडाली होती. कधी पल्लवीला मी मिठी मारावी असं मला वाटत होतं. आता पल्लवी निवांत आपल्या जागेवर झोपली होती आणि मी तिच्याकडे तोंड करून एकटक पाहत पाहत मलाही झोप लागली. सकाळी माझे डोळे लवकर उघडले. शेजारी पाहिलं तर पल्लवी तिच्या जागेवर नव्हती. मग ही एवढ्या सकाळी कुठे गेली असेल ते पाहण्यासाठी मी परत दाजींच्या रूमजवळ गेलो, पण तिथेही पल्लवी दिसली नाही. मग मी माघारी येऊन किचनकडे जाऊ लागलो. त्याच वेळेस किचनच्या उजेडात मला पल्लवी कपडे घालताना उभी दिसली. मी हळूहळू किचनच्या भिंतीजवळ आलो. घरात सर्वत्र अंधार होता. फक्त किचनचा लाईट सुरू होता, त्यामुळे पल्लवीला बाहेरचं काही दिसत नव्हतं. पल्लवीची पाठ माझ्याकडे होती आणि ती टॉवेलने आपले केस कोरडे करत होती. हळूहळू तिने आपले कपडे घालायला सुरुवात केली. 10 मिनिटांनी ती पूर्णपणे तयार होऊन बाहेर आली. त्याच वेळेस मी परत हॉलमध्ये येऊन खुर्चीवर मोबाईल हातात घेऊन बसलो. मला खुर्चीवर बसलेलं पाहून पल्लवी मला म्हणाली, अरे आदित्य, खूप लवकर उठलास. कदाचित रात्री झोप पूर्ण झाली नसेल तुझी. तेव्हा मी पल्लवीला म्हणालो, असं काही नाही. मला लवकर झोप येत नाही आणि रात्री इतकं भयंकर स्वप्न पाहिलं की त्यापासून माझी अवस्थाच बिघडली. तेव्हा पल्लवी मला विचारू लागली, अरे असं कसं स्वप्न पाहिलंस की तू घाबरून उठलास? मलाही थोडं सांग तुझ्या स्वप्नाबद्दल. तेव्हा मी पल्लवीला म्हणालो, माझ्या स्वप्नात 2 प्रेम करणारे एकमेकांपासून दूर जातात. मग ती स्त्री आपलं प्रेम मिळवण्यासाठी आयुष्यभर तळमळत राहते, पण जे प्रेम तिला आधी मिळत नव्हतं ते तिला पुन्हा मिळत नाही. तेव्हा पल्लवी मला म्हणाली, म्हणजे तिच्या प्रियकराने पैशासाठी तिला सोडून दिलं होतं का? तेव्हा मी त्या पल्लवीला म्हणालो, त्या मुलीला तिच्या प्रियकरांना सोडलं होतं. तिच्या मायबापाच्या इज्जतीसाठी तिला दुसऱ्या मुलाशी लग्न करावं लागलं. पण ज्या मुलाशी तिचं लग्न झालं काही दिवसांनी त्याचाही अचानक मृत्यू झाला. काही महिने एकटं आयुष्य घालवल्यानंतर तिला आपल्या प्रियकराची आठवण येऊ लागली आणि ती त्याला मिळवण्याच्या प्रयत्नात लागली. पण हे तिच्या सासरीवाल्यांना कळलं. तेव्हा त्यांनी तिला माहेरी पाठवून दिलं. आता तिची पूर्ण जबाबदारी तिच्या आईवर आली. ती मुलगी इच्छा असूनही दुसरं लग्न करू शकत नव्हती. तिचा एक छोटा भाऊ होता, त्याचं लग्न होणार होतं. लग्न झालं आणि भावाची बायको घरी आली तेव्हा भावाचा आपल्या बायकोशी खूप जवळीक होती.
तो तिच्यावर खूप प्रेम करत होता. हे सगळं पाहून त्या मुलीला खूप हेवा वाटू लागला. जसा माझा भाऊ माझ्या वहिनीवर प्रेम करतो तसंच मलाही कोणी प्रेम करणारा मिळाला तर माझं आयुष्य सुधारेल. याच विचारात ती राहू लागली. पण एक मुलगा होता जो तिला दुरूनच पाहून तिच्यावर प्रेम करू लागला होता. पण त्या मुलीला हे माहीत नव्हतं की तिलाही प्रेम करणारा तिच्या आयुष्यात येणार आहे. तेवढ्यात माझा डोळा उघडला आणि मी मोबाईल घेऊन खुर्चीवर येऊन बसलो. तेव्हा पल्लवी स्वतःशीच विचार करू लागली आणि म्हणाली, ही सगळी कहाणी माझ्याशी मिळती जुळती आहे. जसं मी माझं एकटेपण दूर करू शकत नाही तसंच आदित्यतल्या स्वप्नातल्या त्या मुलीची अवस्था अशीच आहे. त्यावेळेस मी पल्लवीला म्हणालो, आता कोणी बाथरूमला जाणार आहे का? नसेल तर मी तयार होतो. तेव्हा पल्लवी म्हणाली, आदित्य तू लवकर जाऊ नकोस. आत्ता कोणी जाणार नाही बाथरूमकडे. आज मकर संक्रांती आहे. भैयाला सुट्टी आहे. ती आणि वहिनी आज थोडं उशिरा सुटतील. मी हातात टॉवेल घेतला आणि झटकन बाथरूमच्या दिशेने अंघोळीसाठी गेलो. बाथरूममध्ये गेल्यावर माझे डोळे मोठे झाले. पल्लवीच्या पिवळ्या गाऊनवर ते आतले कपडे ओले करून पडले होते. त्या कपड्यांकडे पाहून माझं पल्लवीवरचं आकर्षण आणखीनच वाढलं. कधी पल्लवीला मी अशा कपड्यात पाहीन, कधी नाही असं मला झालं. त्या कपड्यांच्या शेजारीच बसून मी पण लवकरात लवकर आंघोळ केली आणि बाहेर आलो. घरात एकच रूम असल्यामुळे मी बाथरूमच्या दारातच कपडे बदलले. तिने पल्लवी किचनकडे आम्हा दोघांसाठी चहा बनवत होती. मी पण दुसरे कपडे घालून हॉलमध्ये येऊन खुर्चीवर बसलो. त्याच वेळेस पल्लवीचा जोरात आवाज किचनमधून आला. मग मी धावतच तिच्याजवळ गेलो आणि तिने लगेच मला घट्ट मिठीत घेतलं. ती म्हणाली, आदित्य बघ समोर किती मोठी काटेवाली कीड चिटकली. मला खूप भीती वाटते. पल्लवी अजूनही माझ्या मिठीतच होती आणि माझा एक हात तिच्या डोक्यावर होता. मलाही तिला अजिबात दूर करण्याची इच्छा होत नव्हती. सकाळपर्यंत ती अशीच चिटकून राहावी असं मला वाटू लागलं. मग काही वेळाने मी ती कीड तिथून दूर केली. तेव्हा पल्लवी माझ्या मिठीतून बाहेर पडली आणि ती मला म्हणाली, बरं झालं आदित्य तू लवकर आलास, नाहीतर माझी बरीच वाट लागली असती हे पाहून. असं असलं तरी पल्लवी माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. पण तिने मारलेली मिठी पाहता ती माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान वाटत होती, कारण तिची उंची तेवढीच होती. मग आम्ही दोघांनी समोरासमोर बसून चहाचा आनंद घेतला. त्यानंतर पल्लवीने मला पैसे देऊन खालच्या दुकानातून साखर आणायला सांगितली. मग मी तिला म्हणालो, पैसे राहू दे, माझ्याकडे आहेत. मग मी तसाच बाहेर निघालो. जेव्हा जिन्यावरून खाली उतरत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्या पाकिटात पैसे ठेवले होते ते पाकिट मी बाथरूममध्येच विसरलो होतो. म्हणून त्या पाकिटातून पैसे काढण्यासाठी मी घरात परतलो. पण घरात आल्यावर मला पल्लवी दिसली नाही. मी सरळ बाथरूमच्या दाराजवळ येऊन ते दार आतल्या बाजूने जोरात ढकललं. तेव्हा ते दार पल्लवीच्या पाठीला लागलं, कारण पल्लवी बाथरूममध्ये काहीतरी करायला आली होती आणि तिचं डोकं सरळ समोरच्या नळाला लागलं आणि तिच्या डोक्यात तोंडून पुन्हा मोठा आवाज आला. मी पूर्णपणे ते दार उघडलं आणि तिला म्हणालो, पल्लवी काय झालं? पण तू इथे काय करते आहेस? जेव्हा पल्लवीने माझ्याकडे तोंड करून पाहिलं तेव्हा तिच्या हातात तिचे ते आतले कपडे आणि ती मला म्हणाली, आदित्य तू इथे काय करतो आहेस? मग मी पल्लवीला म्हणालो, अरे ज्या पाकिटात मी पैसे ठेवले होते तेच पाकिट मी इथे विसरलो होतो. ते पैसे घ्यायला आलो होतो. आता तिच्या डोक्याला सूज आली होती. मग मी माझ्या हाताचा स्पर्श तिच्या डोक्यावर केला आणि तिला म्हणालो, पल्लवी खूप जोरात लागलं असेल. माझ्या हाताचा स्पर्श तिच्या डोक्याला होताच तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिने माझा हात तिच्या हातात पकडला. मग ती मला म्हणाली, आदित्य तुझ्या हातात खरंच काहीतरी जादू आहे. इतक्या जोरात लागूनसुद्धा मला आता दुखत नाही. तेव्हा मी पल्लवीला म्हणालो, पण पल्लवी तुझ्या डोक्याला खरंच खूप लागलं आहे. हा भाग खूप सुजला आहे. मी पल्लवीशी बोलत असताना माझं लक्ष अचानक तिच्या खालच्या भागाकडे गेलं आणि माझ्या लक्षात किचनमधला प्रसंग आला. जेव्हा पल्लवीने मला मिठीत घेतलं तेव्हा खरोखरच तो स्पर्श त्या भागाला झाला होता. पण मला या गोष्टीची कल्पनाच नव्हती. आपली मनोकामना पूर्ण झाल्यासारखं वाटू लागलं.
आता यावेळेस पल्लवीच्या गाऊनचे बटणं उघडी होती आणि त्या आतले लाल रंगाचे कपडे मला स्पष्ट दिसत होते. त्यांना पाहून असं वाटत होतं की आत्ताच त्या भागावर हात ठेवावा, पण घरात कुणीही उठेल आणि त्यांनी मला पल्लवीसोबत पाहिलं तर गडबड होईल. म्हणून मी माझा विचार बदलला आणि पाकिटातून पैसे काढून खाली साखर आणायला निघालो. बाजारात जात असताना माझ्या डोक्यात सतत पल्लवीबद्दलच विचार येत होते. जर पल्लवी माझ्या आयुष्यात आली तर माझं नशीब उघडेल आणि तिलाही आधार मिळेल. पण माझं म्हणणं तिला पटेल का? ती माझ्याशी लग्न करेल का? असे अनेक प्रश्न माझ्यासमोर होते. मग मी साखर घेऊन जेव्हा घरी आलो, यावेळेस अनिताताई व त्यांची सासू नलिनी सगळेच जागी झाले होते आणि मकर संक्रांतीची तयारी करू लागले होते. आमच्याकडे मकर संक्रांती म्हणजे फक्त पतंग उडवण्याचा सण नसून आपले जे पूर्वज आहे त्यांनाही चुलीत आहुती देऊन त्यांची पूजा करायची असते. तिघांनी मिळून आज पुरणपोळीचा बेत केला होता. सगळी पूजा आटोपल्यावर आम्ही सगळे जेवायला बसलो. रात्री उशिरा झोपल्यामुळे मला आता जेवणानंतर खूप झोप येऊ लागली होती. म्हणून मी आणि दाजी रूममध्ये निवांत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत झोपून राहिलो. संध्याकाळी दाजी आणि ताई काही सामान आणण्यासाठी बाजारात गाडीवर निघून गेले. घरात मी आणि पल्लवी एकटेच होतो. नलिनी आईसुद्धा शेजारच्या मावशीसोबत खाली फिरायला गेल्या होत्या. तेव्हा मी पल्लवीला म्हणालो, पल्लवी, आता जास्त दुखत नाही ना? हळूहळू तुझी सूज कमी होते. तेव्हा पल्लवी म्हणाली, आदित्य, ही जी दुखापत आहे ती काही दिवसात बरी होईल, पण माझ्या मनाला लागलेला आघात कोण बरं करणार माहीत नाही. रोज सकाळी उगवणारा सूर्य माझ्यासाठी किती तापदायक असतो ते मलाच माहीत. मग मी पल्लवीला म्हणालो, पल्लवी, तू इतकी रागावतेस का? शांतपणे बोलावंसं कुणाशी तरी. त्यावर पल्लवी मला म्हणाली, आदित्य, मला दुसऱ्याचं सुख बघवत नाही आणि जशा त्या मजेत राहतात ते पाहून माझी कमजोरी वाटते. वारंवार असाच विचार येतो की असे क्षण माझ्या आयुष्यात कधी येतील. कधी मी माझ्या नवऱ्यासोबत अशी गाडीवर बसून फिरायला जाईल, त्याच्याशी बोलेल, पण माझी आई माझं ऐकायला तयार होत नाही. ती म्हणते, तुझ्याशी कोणी लग्न करेल? तिच्या अशा बोलण्याने मी पूर्णपणे मोडून जाते. ती माझी अवस्था बघून समजून घेत नाही. मग मी पल्लवीच्या खुर्चीजवळ माझी खुर्ची नेऊन तिच्याजवळ बसलो आणि तिला म्हणालो, पल्लवी, सुख दुःख हा आयुष्याचा खेळ आहे. काही काळ दुःखानंतर सुख येणं नक्की आहे, पण तोपर्यंत आपण सावध राहणं खूप गरजेचं असतं. आज तुझं मत जाणून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ बसलो. काय तू माझ्याशी लग्न करशील? तू मला या 2 दिवसात खूप आवडू लागले आहेस. मी तुलाही जवळून समजून घेतलं. तू माझ्यासोबत आयुष्य आनंदात राहू शकते. मी तुला कधीच नाराज होऊ देणार नाही. तुझी प्रत्येक इच्छा आणि स्वप्न मी पूर्ण करीन. फक्त तू माझी साथ सोडू नकोस. तेव्हा पल्लवी मला म्हणाली, पण आदित्य, ही गोष्ट माझे घरचे आणि तुमचे घरचे मान्य करतील का? जर त्यांनी नकार दिला आणि माझी तुझ्याशी लग्न करायची इच्छा असली तरी आपण काहीच करू शकणार नाही. तेव्हा मी लगेच पल्लवीच्या हातावर हात ठेवला आणि तिला म्हणालो, बाकीची काळजी तू करू नकोस पल्लवी. तुझ्या मनात काय चाललं याचा विचार कर. जर ते मान्य नसतील तरी मी फक्त तुझ्याशी लग्न करीन. असं म्हटल्यावर पल्लवीने मला लगेच मिठीत घेतलं. आम्ही दोघे अर्ध्या तासापर्यंत एकमेकांच्या मिठीत सामावून राहिलो. त्यानंतर घरात कुणाच्या तरी येण्याचा आवाज आमच्या कानी आला. मग आम्ही दोघे एकमेकांपासून दूर झालो. घरात नलिनी आई आली होती. रात्रीच्या स्वयंपाकासाठी दुपारचं उरलेलं अन्न होतं. तेच रात्री सगळे जेवणार होते. मग वेळ वाया न घालवता पल्लवीने सगळ्यांना लवकर जेवू घालून लवकर झोपायला लावलं. आता पल्लवीने रात्री TV सुरू केला नव्हता. बरोबर 12:30 वाजेच्या सुमारास ताईच्या रूममधून काहीतरी कुजबुजण्याचा आवाज येऊ लागला. तेव्हाच मी खुशी बदलून पल्लवीकडे माझा चेहरा वळवला. यावेळी पल्लवी जागीच होती. आमच्या दोघांमध्ये अजूनही 3 फुटाचं अंतर होतं. मी एक नजर नलिनीच्या आईकडे टाकली. यावेळेस ती गाढ झोपली होती. मग मी उठून झटकन माझी गादी पल्लवीच्या गादीजवळ सरकवली आणि माझ्या जागेवर येऊन झोपलो. हळूहळू मी माझा हात पल्लवीच्या हातावर ठेवला. त्याच वेळेस पल्लवीने माझा हात हातात घेतला. आम्ही दोघे एकमेकांकडे एकटक पाहत होतो. मग आम्ही एकमेकांचे ओठ एकमेकांवर आले ते कळलंच नाही. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही त्या ओठांचा रस चाखत राहिलो.
आता आमच्या दोघांच्या श्वासाचा वेग वाढल्यामुळे आम्ही उठून किचनमध्ये आलो. मग पुन्हा पल्लवीने मला मिठीत घेतलं आणि हळूहळू आम्ही दोघांनी आमच्या अंगावरील बाजूला ठेवून एकमेकांसोबत भरभरून प्रेम करू लागलो. आम्ही सकाळच्या 4 वाजेपर्यंत असेच एकमेकांच्या मिठीत राहून प्रेम करत राहिलो. त्यानंतर जिथे जागा मिळेल तिथं मी पल्लवीशी प्रेम करू लागलो. आज दुपारी मला अनिता ताईला घेऊन माझ्या गावी परत जायचं होतं, पण या ठिकाणाहून घरी गेल्यानंतर मला पल्लवीची खूप आठवण येईल आणि माझं मन लागणार नाही, म्हणून मी पल्लवीलाही सोबत येण्याचा आग्रह केला. जर पल्लवीचं या ठिकाणाहून थोडा हवापालट झाला तर तिलाही बरं वाटेल आणि मलाही ती रोज समोर दिसल्यावर शांतता मिळेल. घरी आल्यावर पल्लवी खूप शांत झाली होती. ती आता अनिताशी सुद्धा व्यवस्थित बोलू लागली होती. मग रात्रीच्या वेळेस मी तिला माझ्या रूममध्ये बोलवून रात्रभर भरभरून प्रेम करायचो. मग एके दिवशी मला आणि पल्लवीला प्रेम करताना अनिताने पाहिलं. त्यानंतर आमच्या प्रेमाचा प्रकार सगळ्यांसमोर उघडकीस आला. मग अनितेच्या मध्यस्थीने मी पल्लवीशी लग्नाचा प्रस्ताव तिच्यासमोर मांडला. माझ्या सांगण्यानुसार त्यांनी माझ्या शब्दाला होकार दिला. आता मी आणि पल्लवी नवरा बायको म्हणून सोबत राहू लागलो होतो. आता तिला ज्या स्वप्नांच्या राजकुमाराची गरज होती तो राजकुमार तिच्यासोबत राहून खूप प्रेम करू लागला होता. अशा प्रकारे अनिताच्या घरी राहत असलेल्या तिच्या विद्वान नंदाला मी आनंदात आणून बायको म्हणून माझ्या घरी आणलं. आदित्य आणि पल्लवीच्या लग्नाला 6 महिने उलटून गेले होते. सुरुवातीचे दिवस अतिशय आनंदात गेले. पल्लवी हळूहळू आदित्यच्या घरात त्यांच्या आईवडिलांमध्ये मिसळत गेली. आदित्यचे आईवडील अतिशय समजूतदार होते. त्यांनी पल्लवीच्या भूतकाळाबद्दल कधीच काही विचारलं नाही किंवा तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं नाही. त्यामुळे पल्लवीला आपल्या नव्या घरात सुरक्षित वाटू लागलं. मग पल्लवीच्या मनात मात्र एक हुरहुर लागलेली असे. तिला आपल्या आईची, नलिनीची आठवण यायची. ती कितीही वाईट वागली तरी ती तिची आई होती. संजय भाऊ आणि अनिता वहिनी यांचीही आठवण यायची. तिला त्यांच्याकडे जाऊन भेटावून यावंसं वाटायचं, पण आपल्यामुळे पुन्हा कुठे वाद होईल या भीतीने ती गप्प बसायची. आदित्यला हे जाणवत होतं. एके दिवशी तो पल्लवीला म्हणाला, पल्लवी, तू खूप दिवसापासून अस्वस्थ आहे. काय झालंय मला सांग. पल्लवीने डोळ्यात पाणी आणून म्हणालं, आदित्य, मला माझ्या आईला भेटायचंय. मला कळतंय तिने माझ्याशी वाईट वागणूक केली, पण ती माझी आई आहे. तिला भेटावेसं वाटतंय, पण मला भीती वाटते की तू कुठे नाराज होशील. आदित्य तिला म्हणाला, मी नाराज कसा होईन? तू आधीच का सांगितलं नाहीस? उद्या आपण दोघं तिकडे जाऊन येऊ. दुसऱ्याच दिवशी आदित्य आणि पल्लवी अनिताच्या घरी पोहोचले. दार उघडलं तर समोर अनिता होती. पल्लवीला पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. दोघी भेटल्या. आत गेल्यावर नलिनी खुर्चीवर बसली होती. पल्लवीने जाऊन तिच्या पाया हातात लावला. नलिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने पल्लवीला उठून मिठीत घेतलं. संजय घरी नव्हता, पण तो आल्यावर सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. वातावरण प्रेमळ होतं. संध्याकाळी परतताना पल्लवी खूप शांत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आदित्यच्या हातात हात घालून ती चालत होती. ती म्हणाली, आदित्य, तू खूप छान आहेस. माझ्या आयुष्यात येऊन तू सगळंच बदलून टाकलंस. आदित्य हसत म्हणाला, अगं, हे तर माझं कर्तव्य आहे. आता तू माझी पत्नी आहेस. तुझं सुखदुःख हे माझं आहे. काही महिन्यांनी पल्लवीच्या आयुष्यात आणखीन एक आनंदाची बातमी आली. ती गरोदर होती. ही बातमी कळताच दोन्ही घरात खुशीचं वातावरण पसरलं. नलिनी आणि आदित्यची आई दोघी पल्लवीची विशेष काळजी घेऊ लागल्या. अनितासुद्धा वेळोवेळी भेटायला येऊ लागली. पल्लवीचे दिवस आता आनंदात जात होते, पण नियतीला हे मान्य नव्हतं. एके दिवशी आदित्य कामावरून परतत असताना त्याचा अपघात झाला. एका भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी कळताच पल्लवी कोलमडून पडली. तिचं विश्वास उद्ध्वस्त झालं. ज्याने तिला नवं आयुष्य दिलं तोच आता तिच्यापासून दूर गेला होता. तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा तो काळ आला जेव्हा ती पहिल्यांदा विधवा झाली होती. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. तिच्या पोटात आदित्यचं चिन्ह होतं. एक नवं जीवन होतं. आदित्यच्या आईवडिलांनी पल्लवीला सावरलं. ते म्हणाले, बाळ, आदित्य गेला, पण त्याची ही ओळख तुझ्याकडे आहे. तू हिंमत ठेव. आम्ही तुझ्यासोबत आहोत. नलिनी ही बातमी कळताच धावत येऊन पोहोचली. ती पल्लवीला म्हणाली, माझ्या लेकी, परत तुझ्यावर ही वेळ आली, पण यावेळी तू एकटी नाहीस. तुझी आई तुझ्यासोबत आहे. पल्लवीने 9 महिने खूप कष्टाने काढले. तिच्या मनात निराशा होती, पण तिला आदित्यचे शेवटचे शब्द आठवत होते. तू हिंमत ठेव. तिने स्वतःला सावरलं. प्रसूतीची वेळ आली.
तिने एका सुंदर मुलीने जन्म दिला. तिचं नाव ठेवलं गेलं आद्या, म्हणजे आदित्यची सुरुवात. आद्याच्या आगमनाने घरात पुन्हा आनंद आला. पल्लवी आता पूर्णपणे आद्याच्या रममाण झाली. तिला वाटायचं आदित्य माझ्यासोबत नसला तरी त्याचा एक अंश माझ्याकडे आहे. मी त्याला चांगले संस्कार देईन, त्याला मोठं करीन. काळ जात होता. आद्या आता 5 वर्षाची झाली होती. ती अतिशय हुशार आणि सुंदर होती. ती तिच्या वडिलांसारखीच दिसायची. पल्लवी तिला घेऊन वेळोवेळी आदित्यच्या समाधीवर जायची. तिथे बसून ती आदित्यशी मनमोहन बोलायची. आदित्य, तुझी मुलगी किती मोठी झाली बघ, तुझ्यासारखीच हुशार आहे. तू इथं असतास तर किती आनंद झाला असता. एके दिवशी अशी समाधीवर बसली असताना एका व्यक्तीने तिथे आला. तो मध्यमवयीन सभ्य दिसणारा माणूस होता. त्याने पल्लवीला पाहिला आणि नमस्कार केला. पल्लवीनेही नमस्कार केला. तो म्हणाला, मी डॉक्टर सूर्यकांत देसाई. मी आदित्यचा मित्र होतो. आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकलो होतो. त्याच्या अपघाताची बातमी कळली तेव्हा मी परदेशात होतो. आता परत आलोय. त्याच्या समाधीवर येऊन गेलो. पल्लवीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, तुम्ही आदित्यचे मित्र आहात? मी त्यांची पत्नी पल्लवी. डॉक्टर सूर्यकांत म्हणाले, मला माहीत आहे. आदित्य मला तुमच्याबद्दल सगळं सांगायचा. तो तुमच्यावर खूप प्रेम करायचा. मी परदेशात परत आलोय आणि इथेच राहणार आहे. मी एक छोटंसं क्लिनिक करतोय. तुम्ही कधीही मला भेटू शकता. त्या दिवसापासून सूर्यकांतचं येणं जाणं वाढलं. तो वेळोवेळी आद्यासाठी खाऊ खेळणे आणायचा. आद्याला खूप आवडू लागला. पल्लवी हळूहळू त्याच्या सहवासात स्वतःला विसरू लागली. सूर्यकांत एकटाच होता. त्याची बायको अपघातात वारली होती. त्याला पल्लवीचं एकटेपण कळत होतं. एके दिवशी सूर्यकांतने पल्लवीसमोर आपलं मन मोकळं केलं. तो म्हणाला, पल्लवी, मला माहीत आहे तू आदित्यला खूप प्रेम करतेस, पण तुझ्या आयुष्यात पुन्हा एकदा सुख यायला हरकत नाही. मी तुझी काळजी घेऊ शकतो. आद्याचं मी वडिलांप्रमाणे तिच्यावर प्रेम करता येईल. तू मला संधी दे. पल्लवी सुन्न झाली. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं. ती आदित्यचा विचार करू लागली. आदित्यच्या जागी दुसरं कोणी असू शकतं का? पण ती सूर्यकांतची साथ हवीहवीशी वाटत होती. त्यात आदित्यचं काहीतरी रूप दिसत होतं. 2 दिवस विचार केल्यानंतर तिने सूर्यकांतला होकार दिला. दोघांचं लग्न झालं. आद्याला नवे बाबा मिळाले. सूर्यकांतने आद्याला आपुलकीने स्वीकारलं. तिच्यावर जीवापाड प्रेम करू लागला. पल्लवीला पुन्हा एकदा आयुष्यात स्थैर्य मिळालं. ती आता भूतकाळात राहण्याऐवजी वर्तमान काळात जगू लागली. आदित्यच्या समाधीवर जाऊन ती म्हणाली, आदित्य, तू मला एकटं सोडून गेलास, पण माझी काळजी घेण्यासाठी मला एक नवा आधार दिलास. मी तुझ्यासाठी आद्याला चांगला संस्कार देऊन तू नेहमी माझ्या हृदयात राहशील. आदित्यच्या मृत्यूनंतरही त्यांचं प्रेम पल्लवीच्या आयुष्यात उभं राहिलं. तो जरी गेला असला तरी त्याने पल्लवीला एक नवी ओळख, एक नवं बळ दिलं. पल्लवीच्या आयुष्याचं हे दुसरं वळण होतं, जिथे कोणी भूतकाळाच्या जखमातून बाहेर येऊन भविष्याला समोर जाण्याची ताकद मिळवली. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.